एक अशी तरुणी जी आपल्या आईचं ऐकत नाही, आपल्या वडिलांचं ऐकत नाही, ते घरची मंडळी तिला रडून सांगतायत, तिला समजावण्याचा प्रयत्न करतायत, पण ही त्यांचं ऐकत नाही. उलट त्यांच्याबरोबरचे संबंध तोडते, त्यांच्याबरोबरचं नातं तोडते आणि ती एका तरुणाच्या बरोबर ती निघून जाते. आता तो जो तरुण होता तो अगोदरच अनेक मुलींच्या बरोबर ती संबंध ठेवणारा होता, लफडेबाज होता. पण या मुलासाठी तिनं आपल्या जन्मदात्यांना सोडलं. पण यानंतर मात्र या मुलीची अवस्था काय झाली हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामधून, आजच्या या घटनेमधून. आता ही जी घटना आहे ती महाराष्ट्राच्या राजधानीमधून सुरू होते आणि देशाच्या राजधानीपर्यंत पोहोचते. ज्या घटनेनं संपूर्ण देशामध्ये खळबळ उडालेली आहे, ज्या घटनेमुळे मीडिया आणि सोशल मीडियावरती वादळ उठलेलं आहे, ज्या घटनेमध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत आणि रोज नवीन नवीन माहिती समोर येते आहे, अशी अत्यंत भयंकर अशी घटना म्हणजे श्रद्धा वालकर हत्याकांड. आता या घटनेची आपण सुरुवात करूया. त्या घटनेतला मुख्य हत्यारा म्हणजेच आफताब आमीन पुनावाला याच्यापासून. तर हा जो आफताब आहे तो मुंबईमध्ये राहणारा तरुण आहे. आता याच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या मुलानं शिकावं, नोकरी करावी, स्वतःचं करिअर करावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं. पण हे त्या आफताबला मान्य नव्हतं आणि त्यामुळं त्यानं कशीबशी 12वी पूर्ण केली आणि पुढचं शिक्षण त्यानं जे होतं ते अपूर्ण सोडलं आणि तो पुण्यामध्ये आला. या ठिकाणी ग्राफिक डिझायनर म्हणून तो काम करायला लागला. आता याला जेवण बनवण्याची आवड होती, म्हणजे तो चांगला शेफ होता. त्याचबरोबर त्याला बाईक चालवायची आवड होती, ट्रेकिंगला जाण्याची आवड होती आणि अनेक मुलींबरोबर संबंध ठेवण्याची सुद्धा त्याला आवड होती आणि यामुळे अनेक मुली याच्या संपर्कामध्ये होत्या. यांच्याबरोबर याचे अत्यंत जवळचे संबंध होते. आता या काळामध्ये हा पुन्हा मुंबईला आला आणि या ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ म्हणून तो काम करायला लागला, आचारी म्हणून तो काम करायला लागला. आता या काळामध्ये यानं फोटोग्राफी पण करायला सुरुवात केली होती, फूड ब्लॉगिंग जी आहे ती करायला सुरुवात केली होती आणि हंग्री छोकरो नावाचं म्हणजे उपाशी मुलं अशा पद्धतीची वेबसाईटसुद्धा यानं चालू केलेली होती. डिजिटल मार्केटिंग सुरू केलेलं होतं. इंस्टाग्रामवरती याचे 28,000पेक्षा जास्त फॉलोअर्स होते आणि LJ रहेजा हे जे कॉलेज आहे त्या ठिकाणी बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज हे काम म्हणजे हे त्यानं केलेलं होतं. त्याचबरोबर LGBT हा जो समुदाय आहे त्या समुदायाच्या हक्कांचं संरक्षण झालं पाहिजे या विचारांचा तो होता आणि त्याचबरोबर महिलांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होता कामा नये, त्यांचे हक्क आणि अधिकार याचं तो समर्थन करीत होता आणि त्यांना साथ देण्याचं काम करत होता. आणि दिवाळीला फटाके जाळण्याच्या ऐवजी अहंकार जाळून टाका अशा पद्धतीचे महान विचार आपल्या फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती तो टाकत होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून आफताब कसा होता, आफताब काय करत होता या गोष्टी आपल्या लक्षात येतात. पण हा आफताब एका मुलीच्या प्रेमात पडला होता. तिचं नाव आहे श्रद्धा वालकर. आता ही मुलगी नक्की कोण होती, तर पालघर जिल्हा आहे त्या ठिकाणचं वसई वेस्ट त्या ठिकाणी GG कॉलेजच्या जवळ पंडित जवाहरलाल नेहरू रस्ता आहे आणि या बाजूला संस्कृती अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणचं C504 या ठिकाणी राहणारे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचं नाव आहे विकास मदन वालकर. यांचं वय साधारणपणे 59च्या आसपासचं आहे आणि हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये सेल्स आणि सर्व्हिसमध्ये काम करतायत. आता यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे सुमन. यांना 2 मुलं आहेत. त्या मुलीचं नाव आहे श्रद्धा, तिचं वय साधारण 25च्या आसपासचं आहे आणि मुलगा जो आहे त्याचं नाव आहे श्रीजय, त्याचं वय साधारण 20-22च्या आसपासचं आहे. हा परिवार सुशिक्षित आहे, शिकलेला आहे. आता 2016मध्ये वडील विकास जे आहेत त्यांचं आणि आई सुमन यांचं म्हणजे या पती पत्नींचं वाद झाला किंवा त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि नंतर हे पती पत्नी वेगळं राहायला लागले. म्हणजे साधारण 4 वर्षापूर्वीपासून हे पती पत्नी वेगळं राहत होते. आता वडील विकास जे आहेत ते त्यांच्या आईच्या बरोबरती त्याच भागामध्ये असणारं अमर प्रियदर्शनी अपार्टमेंट आहे त्या ठिकाणचं C11 या ठिकाणी राहत होते आणि पत्नी सुमन आणि त्यांची 2 मुलं श्रद्धा आणि श्रीजय हे दोघंही म्हणजे हे तिघंही संस्कृती अपार्टमेंट या ठिकाणी राहत होते. आता या काळामध्ये मालाड या ठिकाणचं एक कॉल सेंटर आहे, त्या कॉल सेंटरमध्ये श्रद्धा कामाला जात होती आणि याच ठिकाणी आफताब हा सुद्धा नोकरी करत होता. आता आफताबनं अनेक नोकऱ्या केलेल्या होत्या, अनेक नोकऱ्या सोडलेल्या होत्या आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा त्यानं नोकरी पकडलेली होती आणि याच ठिकाणी या दोघांची ओळख झाली, दोघांची भेट झाली, दोघांच्यामध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यानंतर मग दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर जे आहेत ते एकमेकांना दिलेले आहेत आणि आता आफताब आणि श्रद्धा या दोघांच्यामध्ये फोनवरती बोलणं सुरू झालं, मेसेज पाठवणं सुरू झालं आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेली आहेत आणि एकमेकांना ते बिंदास भेटायला लागलेले आहेत. यांचं प्रेम फुलायला लागलेलं आहे आणि याच काळामध्ये हा आफताब कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे हे अगोदरच तिला माहीत होतं की त्याच्या अनेक मैत्रिणी आहेत, अनेक मुलींबरोबर त्याचे जवळचे संबंध आहेत. ही सगळी माहिती या श्रद्धाला होती.
पण प्रेमामध्ये ते दोघंही आंधळे झालेले होते आणि यांचं हे आंधळं प्रेम सुरू झालेलं होतं आणि नंतर काही महिने हा सगळा प्रकार चालू राहिला आणि त्यानंतर मग या दोघांनी लग्न करण्याच्या ऐवजी आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं अशा पद्धतीचा निर्णय घेतला होता आणि हा जो निर्णय आहे तो त्यांनी आपापल्या घरी सांगितला. आता यावेळेस आफताबच्या घरच्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता. त्याचप्रमाणे श्रद्धाच्या आईवडिलांनी सुद्धा ह्या गोष्टीला विरोध केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आपला धर्म वेगळा आहे, आपली संस्कृती वेगळी आहे आणि त्यामुळे आणि शिवाय लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणं ह्या गोष्टी मान्य नाहीत आणि त्यामुळे मग आईवडिलांनी विरोध केलेला आहे. पण तरीही त्या श्रद्धानं आईवडिलांचं ऐकलेलं नाही किंवा आफताबनं सुद्धा आईवडिलांचं ऐकलं नाही. एवढंच नाही तर त्या श्रद्धानं असं सांगितलं की मी 25 वर्षाची झालेली आहे, माझे निर्णय मी घेऊ शकते आणि मी त्याच्याबरोबरच जाणार, त्याच्याबरोबरच संबंध म्हणजे त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार आणि तुम्ही असं समजा की मी तुमची मुलगी नाही. अशा पद्धतीनं तिनं आईवडिलांना न जुमानता त्यांना ते ऐकवलं आणि आपल्या बॅगा भरल्या आणि ती जन्मदात्यांना सोडून इकडं त्या आफताबच्या बरोबर ती निघून आली. आफताबनं सुद्धा असंच केलेलं होतं. आता हे जे दोघं जण प्रेमी आहेत ते प्रेमी वसई या ठिकाणचं एव्हरशाईन सिटी जी आहे तर त्या भागामध्ये आले आणि या भागामध्ये भाड्यानं रूम घेतली आणि त्या ठिकाणी ते राहायला लागले. आता काही झालं, आपली मुलगी जरी रागावून गेली असली किंवा मला मुलगी समजू नका असं जरी तिने म्हटलेलं असलं तरी पण आईवडिलांना काळजी वाटत राहते आणि त्यामुळे मग ते आईवडील त्या मुलीची चिंता करत होते. त्यांना काळजी वाटत असल्यामुळे मग ते काय करायचे, त्यांचं म्हणजे सोशल मीडियावरती अपडेट वगैरे पाहायचे आणि मुलीची जास्तीत जास्त माहिती घेण्याचा ते प्रयत्न करत होते. पण तरीही ते आईवडील मात्र दुःखी होते आणि इकडं ती मुलगी आणि तो मुलगा हे दोघंही पतीपत्नीप्रमाणे राहत होते, आनंदाने सुखाने राहत होते. आता याच्यामध्ये काही महिने गेले आणि एक दुःखद बातमी आली. तारीख होती 23 जानेवारी 2020 आणि या दिवशी आई सुमन यांचं निधन झालेलं होतं आणि यावेळेस मग श्रद्धाला सुद्धा ही बातमी कळली आणि ती अंत्यविधीला त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि नंतर त्या ठिकाणी काही दिवस ती राहिली आणि यावेळेस मग तिनं आपल्या वडिलांना सांगितलेलं होतं की आफताब हा तिला मारहाण करतो आहे, तिला त्रास देतो आहे, तिचा छळ करतो आहे आणि यावेळेस त्या वडिलांनी त्या मुलीला पुन्हा समजावून सांगितलं की बाळा तू जे करते ते चुकीचं आहेस आणि तू त्याला सोड, नवं आयुष्य आणि सुखी आयुष्य सुरू कर किंवा नव्या पद्धतीनं तू जग. पण यावेळेससुद्धा त्या मुलीनं वडिलांचं ऐकलं नाही आणि तो आफताब जो आहे त्यानं हिची माफी मागितली की मी तुला परत मारहाण करणार नाही किंवा चूक होणार नाही आणि मग श्रद्धा पुन्हा त्याच्याबरोबर निघून गेलेली आहे. पण या काळामध्ये श्रद्धा आपल्या वडिलांच्या भावाच्या संपर्कामध्ये होती किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती ॲक्टिव्ह असायची आणि ही माहिती मग त्या घरच्यांपर्यंत पोहोचत होती. आता या सगळ्यामध्ये काही महिने गेलेले आहेत आणि आता श्रद्धा सोडून गेल्याचे साधारण 2 ते 3 वर्ष झालेली होती. एकदा श्रद्धाचा भाऊ जो आहे श्रीजय याला श्रद्धाचा एक मित्र, त्यांचं नाव आहे लक्ष्मण नाडर, तर या तरुणानं फोन केला आणि त्या भावाला सांगितलं की पाठीमागच्या काही महिन्यापासून श्रद्धाचा फोन लागलेला नाही आहे आणि ती सोशल मीडियावरती सुद्धा ॲक्टिव्ह नाही आहे, ती गायब झालेली आहे असं वाटतंय. आता ही माहिती त्या मुलीच्या भावाला समजली. मग त्या मुलीच्या भावानं वडिलांना सुद्धा ते सांगितलं. आता मग वडिलांनी त्या मुलीबरोबर ती संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, तिला शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण ती काही सापडली नाही, तिच्याशी काही संपर्क झाला नाही आणि त्यामुळे मग वडिलांनी 6 ऑक्टोबर 2022 या दिवशी वसई या ठिकाणचं माणिकपूर पोलीस जे आहे त्या पोलिसांमध्ये आपली मुलगी गायब झाल्याची तक्रार त्यांनी नोंदवलेली आहे. आता याच्यामध्ये आफताबनंच आपल्या मुलीचं काहीतरी बरं वाईट केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला होता आणि पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी या दोघांचंही लोकेशन तपासलेलं होतं, बँकेचं खातं तपासलेलं होतं, सोशल मीडिया पाहिलेला होता. पण मे महिन्यापासून यांचे सगळे व्यवहार बंद होते. त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी नक्कीच काळबेरं असलं पाहिजे आणि म्हणून पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली आणि हा जो तपास आहे तो तपास दिल्लीच्या महारोली पोलिसांपर्यंत पोहोचलेला होता. कारण मुंबईमध्ये राहणारे हे दोघं प्रेमी हे महरोली या भागामध्ये राहत होते आणि त्यामुळे या ठिकाणची तक्रार त्या ठिकाणी म्हणजे महरोली भागामध्ये पाठवण्यात आलेली होती. आता त्या पोलिसांना ज्यावेळेस ही बातमी समजली किंवा पोलीस ज्यावेळेस तपासाला महरोलीचे पोलीस जेव्हा दिल्लीतील महरोली या ठिकाणचे पोलीस जेव्हा तपास करत होते त्यावेळेस मग पोलिसांनी सगळी माहिती काढली आणि पोलीस त्या दोघांच्या घरी पोहोचले. म्हणजे ज्या महरोली भागामध्ये हे राहत होते त्यांच्या घरी पोहोचले, पण त्यांच्या घराला कुलूप होतं, घरामध्ये मुलगी नव्हती, मुलगा नव्हता आणि श्रद्धा गायब झाली होती आणि तिचा प्रेमी आफताबसुद्धा गायब झालेला होता.
आता पोलिसांनी मग तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्या आफताबचा माग काढायला सुरुवात केली आणि 12 नोव्हेंबर 2022 हा जो दिवस आहे, या दिवशी पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं आणि नंतर त्याला विचारलं की श्रद्धा कुठं आहे. त्यावेळेस त्यानं सांगितलं की आमच्यामध्ये वाद झाला, भांडणं झाली आणि ती रागानं घर सोडून निघून गेली. आता ती कुठं गेली, काय गेली, मला काहीही माहीत नाही. आता पोलिसांना ही गोष्ट जाणवली की याच्या बोलण्यामधून तो काहीतरी खोटं बोलतो आहे, खोटेपणा तो जाणवतो आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याची कसून तपासणी केली आणि श्रद्धा हत्याकांडाचं भयंकर प्रकरण आपल्यासमोर आलेलं आहे. आता श्रद्धा आणि आफताब हे दोघंही लिव्ह इनमध्ये राहत होते. तसं राहण्याचा त्यांनी सुरुवातीलाच निर्णय घेतलेला होता. सगळ्यांचा विरोध होता, तो डावलला. दोघंही एकत्र राहत होते. नंतर श्रद्धाच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी समजावलं तरीही यांनी काय आपला निर्णय बदललेला नाही आणि या दोघांचे संबंध चालू होते. आणि काही महिन्यांनी या दोघांनी दिल्लीला शिफ्ट व्हायचं असा निर्णय घेतला होता आणि मे 2022 तर या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्याच आठवड्यामध्ये हे दोघं मुंबईवरून दिल्लीला आलेले होते. आता या काळामध्येच ही मंडळी महिनाभर बाहेर पण फिरत होते बरं का. तर आता ते दिल्लीला आले आणि पहिल्यांदा ते पहाडगंज हा जो भाग आहे त्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये थांबले. त्यानंतर मग एका हॉस्टेलमध्ये काही दिवस थांबले आणि नंतर एका रूमचं म्हणजे एक मित्र आहे, त्या मित्राची रूम आहे, त्या रूमवरती ही मंडळी थांबली. आणि या काळामध्ये मग त्या आफताबनं छतरपूर हा जो भाग आहे त्या भागामध्ये एक ऑनलाईन रूम पाहिली होती आणि मग ती त्यांनी जाऊन ऑफलाईन पाहिली आणि पाहिल्यानंतर त्यांना ती रूम आवडली आणि मग हे दोघंही प्रेमीजीव त्या रूममध्ये त्या ठिकाणी राहायला लागले होते. आणि नंतर साधारण 10 दिवसांनी म्हणजे जेव्हा तिथं राहायला गेले त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 10-12 दिवस झाले असतील, पण त्याच्यामध्येच ही भयंकर घटना घडलेली होती. आता सुरुवातीला यांचं प्रेम होतं, इमोशनल प्रेम होतं, जवळचं प्रेम होतं, एकमेकांवरती खरं प्रेम होतं. पण नंतर दोघंही एकमेकांवरती संशय घ्यायला लागलेले होते आणि यामुळे यांच्यामध्ये भांडण सुरू झालेलं होतं. आता काही माध्यमातून अशीही माहिती येत होती की ही लग्नासाठी तगादा लावत होती आणि त्यानंतर मग त्यानं त्या गोष्टीला विरोध केला आणि म्हणून हे सगळं घडलेलं होतं. आणि काही माध्यमातून असंही समोर आलं होतं की हे दोघं जे आहेत ते दोघंही मद्यप्राशन करायचे, दारू प्यायचे आणि सिगारेटसुद्धा ओढायचे आणि त्याच्यामधून मग हा सगळा वाद झालेला होता. आता ह्याच्यामध्ये किती खरं आहे, किती खोटं आहे, या सगळ्या गोष्टी ह्या तपासामध्ये अजून पुढं यायच्या आहेत. पण यांच्यामध्ये वाद झाला म्हणजे तारीख होती 18 मे 2022. आता या दिवशी या दोघांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाली होती आणि शाब्दिक वादाला सुरुवात झाली. त्यानंतर मारामारीला सुरुवात झाली आणि या मारामारीमध्ये त्या आफताबनं श्रद्धाचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. आता यावेळेस तिचा आता मृतदेह समोर पडलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर मात्र तो भानावरती आला आहे, आपल्या हातून खून झालेला आहे. आता करायचं काय? आता या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? आता आफताबकडे स्वतःची गाडी नव्हती आणि दुसऱ्याच्या गाडीमध्ये नेणं त्याला शक्य नव्हतं किंवा ते धोक्याचं वाटत होतं. त्यामुळे त्याच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह पडलं होतं. आता यावेळेस मग त्यानं एक अमेरिकेची वेब सिरीज होती ती पाहिलेली होती किंवा अशा अनेक वेब सिरीज त्यानं पाहिलेल्या होत्या, क्राईमच्या स्टोरी पाहिलेल्या होत्या आणि म्हणजे टी व्हीवरती वगैरे अशा अनेक गोष्टी, घटना वगैरे आपल्याला म्हणजे समोर येतात असतं. तर अशी माहिती माध्यमातून समोर येते की त्यानं त्या वेब सिरीज पाहिल्या होत्या आणि त्या सिरीजप्रमाणे यानं त्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा निर्णय घेतलेला होता. आता हा स्वतः सेफ होता, म्हणजे एक अत्यंत चांगला आचारी होता, त्यामुळे त्याच्याकडे हत्यारं होती आणि यानं गुगलवरती मानवी देहाची रचना वगैरे जी माहिती आहे ती सर्च केलेली होती. आणि यानंतर मग यांनी एक छोटीशी आरी आणली आणि श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि तो कापायला सुरुवात केली. आता याच काळामध्ये त्यानं जवळचं जे मार्केट आहे त्या मार्केटमधून 25,500 रुपयामध्ये 260 लिटरचा एक मोठा फ्रीज आणलेला होता आणि या फ्रीजमध्ये त्याने हे तुकडे ठेवायला सुरुवात केली. आणि या ठिकाणी दुर्गंध येऊ नये म्हणून त्यानं रूम फ्रेशनर आणि अगरबत्ती मोठ्या प्रमाणात वापरायला तो लागलेला होता. आता हे जे तुकडे आहेत ते तुकडे तो करायचा, त्यानंतर ते तुकडे पाण्यानं धुवायचा आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवायचा आणि रोज रात्री 2 वाजता हा घराच्या बाहेर पडायचा. काही तुकडे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून ती पिशवी महरोलीच्या जंगलामध्ये नेऊन टाकायचा. अशा पद्धतीनं त्याचा दिनक्रम आणि रातक्रम चालू झालेला होता. आणि जेवण करण्यासाठी म्हणजे जेवण्यासाठी तो झोमॅटोवरून तो ऑर्डर करायचा. शिवाय इतर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात त्या मग त्या जवळच्या विकत आणायचा. आता उदाहरणार्थ कोल्ड्रिंक्स, पाणी, बटर, पेप्सी किंवा दूध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग तो विकत आणायचा आणि त्या फ्रीजमध्ये ठेवायचा. बघा, एका बाजूला स्वतःच्या प्रियसीचे म्हणजे श्रद्धाचे त्या ठिकाणी तुकडे ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्यानं जेवणाचं साहित्य
ठेवलेलं होतं त्या फ्रीजमध्ये. आणि अशी पण माहिती समोर येते की त्या श्रद्धाचं मुंडकं कापून त्यानं तिथं ठेवलं होतं आणि रोज तो तिचा चेहरा पाहायचा. आता हे सगळं जे प्रकरण आहे ते साधारण 15-20 दिवस चाललेलं होतं. आता या काळामध्ये तो अत्यंत सामान्य जीवन असा जगत होता की आपल्याकडून काहीतरी मोठा गुन्हा झालाय अशा काही कुठले लवलेश त्याच्यावर दिसत नव्हता. आणि तो त्याच खोलीमध्ये झोपत होता ज्या खोलीमध्ये त्यानं ही हत्या केलेली होती. एवढंच नाही तर या काळामध्ये त्यानं त्याची दुसरी जी प्रेयसी आहे तिलासुद्धा घरी बोलवलेलं होतं आणि तिच्याबरोबर ती वासनेचे रंग ह्यानं उधळलेले होते. आता यावेळेस त्यानं श्रद्धाचे तुकडे जे आहेत ते कपाटामध्ये म्हणजे अगोदर फ्रीजमध्ये होते, त्यावेळेस त्यानं ती प्रेयसी बोलवली, दुसरी प्रेयसी. त्यावेळेस मग त्यानं फ्रीजमधले तुकडे जे आहेत ते कपाटात लपवले आणि नंतर वासनेचे रंग तो उधळत होता. आता अशी पण माहिती समोर येते की यानं काही तुकडे जाळण्याचा प्रयत्न केला होता आणि चेहरा जो आहे तो सुद्धा पूर्ण जाळून टाकलेला होता आणि यासाठी ज्वलनशील टॉर्च जी आहे तिचा वापर केलेला आहे असं समजतंय. आता अशा पद्धतीनं श्रद्धाचे सगळे तुकडे त्यानं जंगलामध्ये टाकून दिले, कोणाला काही समजलेलं नव्हतं. आणि यानंतर काही काळ यानं श्रद्धाचं अकाउंट किंवा ते जे आहे ते चालू ठेवलं होतं, तिची ऑनलाईन बिलं भरलेली होती आणि तो फ्रीज आणि ते जे घर आहे ते केमिकलनं त्यानं धुवून काढलेलं होतं, सगळी साफसफाई केलेली होती, सगळे पुरावे त्यानं नष्ट केलेले होते. आणि यानंतर मग सगळे पुरावे नष्ट केल्यानंतर तो त्या ठिकाणावरून गायब झाला. पण 6 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला आणि तो पकडला गेला. नंतर त्याच्या सांगण्यावरून काही तुकडे म्हणजे त्याला जंगलामध्ये नेऊन घेण्यात आलं आणि त्यानंतर मग त्यानं ते दाखवलं आणि काही तुकडे सापडले होते, काहींचा शोध चाललेला होता. आता या ठिकाणी आरोपीनं आपला गुन्हा कबूल केलेला आहे. एवढंच आहे असं नाही तर यासाठी अजून पुरावे लागणार आहेत आणि हे पोलिसांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण ही घटना घडलेली आहे, त्याला 6 महिने उलटून गेलेले आहेत आणि यामुळे CCTV फुटेज मिळू शकेल का, इतक्या दिवसाचा बॅकअप असेल का, हेही प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर ती घर आणि फ्रीज त्यानं केमिकलनं साफ केलेलं आहे, त्यामुळे रक्ताचे पुरावे सापडतील का आणि जे तुकडे सापडले आहेत ते श्रद्धाचेच आहेत का, हे प्रत्यक्ष तुकड्याची तपासणी करून ठरवावं लागणार आहे आणि प्रत्येक तुकड्याची तपासणी करावी लागेल आणि हे काम अत्यंत जिकिरीचं आहे. तर अशा प्रकारे ही सगळी जी घटना आहे ती घडलेली होती, पण अजूनही यावरती प्रश्नचिन्ह आहे. आता जी काही माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता या घटनेचा अजून तपास चाललेला आहे. लक्षात घ्या की काही वेळापूर्वी एखादी माहिती येते आणि नेमकी उलटी माहिती नंतर काही वेळाने येते. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचे अपडेट आता चाललेले आहेत. नवीन माहिती रोज नवीन काही ना काहीतरी माहिती येते. त्यामुळे आत्तापर्यंत मी तुम्हाला जी माहिती दिली कदाचित काही वेळानं वेगळी माहिती किंवा याची विरुद्ध माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. कारण हा जो प्रकार जो घडलेला आहे तो अत्यंत भयंकर आहे आणि संपूर्ण देशाला हादरवणारा आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या अपडेट समोर येत आहेत. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, जी घटना घडली ती कोणी बदलू शकत नाही, पण असं भविष्यात घडू नये यासाठी आपण काय करू शकतो? पहिली गोष्ट, पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन जे लोक वागतात त्यांना अशा पद्धतीचे दुष्परिणाम भोगावे लागतात. दुसरी गोष्ट, जर आपल्या आईवडिलांचं ऐकलं असतं, त्यांची तळमळ समजून घेतली असती, त्यांचं प्रेम समजलं असतं तर ही घटना घडली नसती. आणि एक सुंदर असा श्लोक आहे बघा, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढं जात आहे, पुरेना मनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागता जन्म घेते. याचा अर्थ काय होतो? एक व्यक्ती मरते, आता त्या व्यक्तीनं जी चूक केलेली असते, आता बाकीचे लोक रडत बसतात, पण रडणारे सुद्धा तीच चूक करतात जी चूक त्या मेलेल्या व्यक्तीनं केलेली आहे. म्हणजे मरणाऱ्यानं केलेली चूक ही पुन्हा जिवंत लोक करतात आणि त्याच मार्गानं जात राहतात. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढं जात आहे. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची की माणूस कितीही शिकला, कितीही आधुनिक झाला तरी त्यानं लक्षात ठेवावं, आई वडिलांनी दिलेलं शिक्षण आणि दिलेले संस्कार हे जगातील सगळ्यात मोठं शिक्षण आहे. त्यानंतर तुम्ही कितीही पैसा मिळवला तरी आईवडिलांचे आशीर्वाद हा जगातला सगळ्यात मौल्यवान असा दागिना आहे. आणि तुम्ही कितीही मोठ्या बंगल्यामध्ये राहिला ना तरीही 9 महिने पोटात सांभाळणाऱ्या आईचं ऋण कोणीही कधीही फेडू शकत नाही. थोडक्यात लक्षात घ्या, आईवडिलांना दुःखी करून कुणीही सुखी राहू शकत नाही आणि आईवडिलांना सुखी करणारा कधीही दुःखी राहू शकत नाही. याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.